सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलच्या टँकर पलटी झाल्यानं मोठा स्फोट. बीडच्या मांजरसुंबा घाटातली घटना. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट. लवकरच निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याची ठाकरेंची माहिती. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. विदर्भ हा महाराष्ट्राचाच, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नाही, ठाकरेंनी सुनावलं. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेश. मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना. जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर. आणि अंदमानमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मंगेशकर कुटुंबही उपस्थित. सागरा प्राण तळमळला या गीताला 115 वर्ष पूर्ण.